Welcome in this class. Today we will discuss about or learn about practice set 4.2. आपण कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल्स बघतोय. त्याच्यामध्ये आपला हा 4.2 आहे. त्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारे आपण बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला बेस दिलेला आहे YZ. आपल्याला प्रश्न असा आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सच दॅट YZ इज इक्वल टू 7.4 सेंटीमीटर, अँगल XYZ इज इक्वल टू 45 डिग्री अँड XY मायनस XZ इज इक्वल टू 2.7 सेंटीमीटर. आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला इथं मात्र पहिल्यांदा YZ म्हटलेलं आहे, याचा अर्थ एक सेगमेंट दिलेला आहे, दुसरा अँगल दिलेला आहे आणि नंतर आपल्याला मात्र डिफरन्स दिलेला आहे. याचा अर्थ बेस अँगल आणि डिफरन्स बिटवीन टू साईड्स रिमेनिंग साईड्स असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ हा सेकंड टाईप आहे. आणि सेकंडमध्ये आपल्यानंतर असं लक्षात येतं की सेकंड म्हटलं की तुमचा सेकंड ए आणि सेकंड बी असे दोन आहेत. त्यातला कुठला आपण हे ओळखण्यासाठी जी क्लो बघितलेला आहे, ज्यावेळी तुमची मिडल अँगल असणारी व्हर्टेक्स ही तुमच्या डिफरन्समध्ये पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा आपण शोधत असतो. आणि आपल्याला आता इथं लक्षात येतं की तुमचा अँगल वाय हा व्हर्टेक्स आहे आणि तो अँगल वाय व्हर्टेक्स तुमचा आता फर्स्ट साईडमध्ये येतो, कारण इथे XY मायनस XZ म्हटलेला आहे. याचा अर्थ आपल्याला हा टाईप आहे 2A, कारण आपला डिफरन्समधला व्हर्टेक्स जो आहे तो फर्स्ट साईडमध्ये येतो. त्यामुळे आपल्याला इथं A टाईप आलेला आहे. आपल्याला इथं ॲनालिटिकल फिगर काढायचे आहे. ॲनालिटिकल फिगर आपल्याला काढताना मात्र विदाउट मेजरिंग काढायचं आहे. आपण पहिल्या 4 वहीमध्ये काढतो आहे. 1 2 3 4 आपल्याला इथं 4 वहीमध्ये काढायचं आहे. आपल्याला 2A असल्यामुळे आपली जी फिगर आहे ती जास्तीत जास्त वरती येणार आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे हा तुमचा बेस झाला. बेसनंतर आपल्याला पहिल्यांदा लगेच अँगल काढायचा आहे. म्हणजे हा क्रम विसरायचा नाही. बेस झाला की अँगल काढायचा आणि मग तुम्ही तिथं बाकीचे राहिलेची नाव असतील ते नावं द्यायची असतात. तुमचा बेस झाला, अँगल झाला, त्यानंतर तुमचा जो अँगल आहे तो अँगल लिहायचा आणि मग कुठला अँगल आहे तो लिहायचा आहे. आता आपल्याला इथं वाय अँगल दिसतोय व्हर्टेक्सचा, याचा तर वाय असेल. बेस आपला Z दिला आहे म्हणजेच YZ 7.4 सेंटीमीटर हा तुमचा बेस असेल. आणि आता डिफरन्स दिला आहे तो आपल्याला वरती घ्यायचा आहे. वरती याचा आता तुमचा 45 डिग्री तसं असेल. आता 2.7 म्हटलेला आहे. समजा आपण अंदाजे काढलं हा 2.7 सेंटीमीटर असेल. तुमचा घेताना मात्र मी सांगितलेलं आहे की तुमचा हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्ससाठीचा अर्थ आपल्याला ट्रायंगल आपला जो व्हर्टेक्स असेल हा व्हर्टेक्स तुमच्या ट्रायंगलमधला असणार नाही. आणि आपला XYZ आहे, आपण रेग्युलर X घेतो, पण ज्यावेळी तुमचा XYZ असतो त्यावेळी सांगितले XYZचं तुम्ही कुठलाही लेटर घ्या. शक्यतो मी सांगितलं A लेटर घ्या. व तुमचा हा ट्रायंगल AYZ असेल आणि तुमचा हा ट्रायंगल AYZ मिळाला की तुमची ही साईड माहिती नाही, ज्याची लेंथ माहिती नाही असं आहे. तुम्ही आता याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याची मी मेथड सांगितलेली आहे. तुमचा अंदाजे मिड पॉईंट घ्यायचा आहे आणि तुमचा जो अंदाजे मिड पॉईंट आहे त्याच्यावरती तुमची जी इंचाची मोठी खूण आहे ती इंचाची मोठी खूण कोइन्साइड करायची आहे. मग तुमचा बेस मिळणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार आहे. तुमचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथं वरच्या पॉईंटमध्ये रिअल आय इंटरसेक्ट करतो तो तुमचा पाहिजे असणारा पॉईंट असतो. याचा अर्थ तुमचा हा पॉईंट X इथं असेल. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि आपल्याला असं लक्षात येतं की तुमचा आता हा X मिळाला म्हणजे तुम्ही फक्त आता X आणि Z तेवढा जॉईन करायचा आहे. तुमची जी फिगर आहे ती फिगर तुमची याप्रमाणे मिळते. मग तुमचा हा ट्रायंगल XYZ मिळालेला आहे. आता आपल्याला ॲनालिटिकल फिगरनंतर ॲक्च्युअल फिगर काढायची आहे. आणि आपल्याला लक्षात येतं की वरती जागा आपल्याला बघत असताना जास्त लागणार आहे. आपल्याला खाली जागा मात्र 1 किंवा 2 सेंटीमीटर 1 किंवा 2 ओळी आपल्याला गरजेचे आहेत. आपण 1 किंवा 2 ओळी ज्या आहेत त्या खाली सोडूया, म्हणजे आपल्याला पुढचा जो भाग असेल तो पूर्ण करता येईल. आपण यावेळी अगोदर सांगितल्याप्रमाणे साधारण 8 ओळीमध्ये आपल्याला ती फिगर कंप्लीट होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 ओळीमध्ये आपली फिगर होणार आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला 2 ओळी लागणार आहे. समजा मी आता 7 ओळी घेतल्या, खाली ओळ सोडली तरीसुद्धा चालणार आहे. आता इथं मी आपल्याला काढायचा तो 7.4 सेंटीमीटर आणि आपल्याला साधारण उजवीकडं जास्त जागा लागणार आहे. त्यामुळे आता उजवीकडे मी जागा जास्त सोडतो आहे. 7.4 सेंटीमीटर आपल्याला पाहिजे आहे. साधारण मध्यभागाच्या जरासं उजवीकडे जागा येईल याप्रमाणे बघतो आहे. हा तुमचा 7.4 आहे. हा तुमचा 7.4 नंतर तुमचा 0 तुमचा 7.4 सेंटीमीटरचा सेगमेंट पूर्ण होईल. 7.4 सेंटीमीटर सेगमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लगेचच नाव लिहायचं आहे. इथं Y असेल तर Z असेल. तुमचा आता हा असेल 7.4 सेंटीमीटर. आपल्याला लगेच अँगल कंप्लीट करायचा आहे 45 डिग्रीचा.
45 डिग्रीचा अँगल असेल 10, 20, 30, 40, 50, 40 आणि 50च्या मधला जो असेल तो 45 असेल. मग तुमचा हा 45 डिग्री मिळाल्यावर तुम्ही आता हा पुढं वाढवायचा आहे. पुढं वाढवलं आहे आपण आणि हा तुमचा असेल 45 डिग्री अँगल. आता आपल्याला लगेचच्या लगेच 2.7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. इथं मी 2.5ला कोइन्साइड केलेला आहे. 2.5 नंतर आपल्याला त्याच्या पुढं आणखी 2 घ्यायचे आहेत. मी आता 2.7ला कोइन्साइड केलेला आहे. नंतर तुम्हाला बरोबर 0ला कोइन्साइड करायचं आहे आणि आपला हा असेल बरोबर 2.7 सेंटीमीटरचा मार्क. हा आपल्या ॲनालिटिकल फिगरप्रमाणे ए म्हटलेला आहे. हे 2.7 सेंटीमीटर आहे. तुम्हाला आता हे जॉईन करायचं आहे. आणि मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे, ज्यावेळी तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं तुम्ही बेसमधून वरती पॉईंट किती लाईनवरती आहे तो मोजायचा आहे. तुमच्या आता लाईन फक्त 2 दिसतात, 2च्या वरती. याचा अर्थ आपल्याला 2 म्हणजे 2चं अर्ध केलं की 1 होतं. मग याचा अर्थ तुमचा 1 जो आहे हा तुमचा पहिला 1 आहे. म्हणजे तुमचा हा पहिली ओळ आहे. या पहिल्या ओळीचा तुम्ही जरासं वरती गेला तुमचं बरोबर ॲटोमॅटिकली ते डिस्टन्स मिळतं. तुमची खात्री करण्यासाठी मी तुम्हाला क्लू दुसरा एक सांगतो आहे. तुमचा जो आता पॉईंट मिळालेला आहे हा अंदाजे पॉईंट आहे. समजा तुम्ही त्याचवरती जर समजा तुमचा कंपास ठेवला तर तुमचं त्या एच्या थोडं पुढं गेलं पाहिजे. आपल्याला अजूनही अंदाज थोडासा पुढं जावं लागतं. तर आपल्याला एच्या अजून थोडा पुढे गेला पाहिजे. समजा मी इथलं डिस्टन्स घेतलं, हा जो पॉईंट आहे मी ठेवला तर आता नक्की याच्या पुढे गेलेला आहे. आता याचा अर्थ काय, हे मोर दॅन हाफ आहे. तुम्ही आता मोर दॅन हाफ याचा अर्थ लाईनच्या जवळपासून तुम्ही आर्क काढायला सुरू करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवायचा हा तुमचा आर्क त्या लाईनपासून जवळच पाहिजे. हा तुमचा लाईनच्या जवळचा आर्क. आणि आता लक्षात ठेवायचं तुमचा फक्त पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवताना दुसऱ्यावरती ठेवायचा आहे आणि मग तुमचा आता हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येईल. आता तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथं लाईनच्या बाहेर गेलेला आहे. शक्यतो तुमचा आणि थोडा डिस्टन्स वाढवला असता तो बाहेर गेला असता. आपल्याला 2 पॉईंट मिळाले. आता आपल्याला फक्त ते 2 पॉईंट जॉईन करायचे आहेत. आता मी फक्त 2 पॉईंट जॉईन करतो आहे. याचा अर्थ मी 2 पॉईंट जॉईन केल्यानंतर आपल्याला तो भाग पुढं वाढवावा लागेल. अंदाज फक्त जरा चुकलेला आहे. 1-2 वेळे आपल्याला खाली असतं तर तुमचा बरोबर त्या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुमच्या त्या लाईनच्या लिहिलेल्या लाईनच्या खाली आला असता. आता आपल्याला फक्त तो पॉईंट जॉईन करायचा आहे. कुठंही असला तरी तो फक्त आपण पॉईंट जॉईन करायचा आहे. तुमचं लिखाण आहे त्या लिखाणामध्ये जरी गेला तरी लक्षात ठेवायचं तुमचा तो परत खोडून दुसरी फिगर न काढता तुमचा आहे तसा फक्त तिथं पॉईंट दाखवायचा आहे. हा आपला पॉईंट असेल एक्स. म्हणजे आपला ट्रायंगल XY जेड मिळालेला ज्याच्यामध्ये तुमची XY ही साईड मोठी दिसते माहितीप्रमाणे आणि XZ ही साईड लहान दिसते आणि तुमचा हा डिफरन्स एवढा आलेला आहे. कारण तुमचे हे 2 सेगमेंट जर इक्वल असतील परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरमप्रमाणे याचा अर्थ हा तुमचा एक्स्ट्रा आहे आणि बरोबर 2.7 आहे. म्हणजे आपल्याला जी पहिली फिगर आहे ती याप्रमाणे मिळते. हा आपला 2A प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुमचा डिफरन्स आहे व्हर्टेक्समधला तो व्हर्टेक्स तुमच्या पहिल्या साईडमध्ये आलेला आहे. म्हणजे तुमचा हा याप्रमाणे पहिला फिगर मिळालेला आहे. नाव क्वेश्चन नंबर 2. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR such that QR equal to 6.5 centimeter, angle PQR equal to 40 degree and PQ minus PR is equal to 2.5 centimeter. आपल्याला इथे एक लक्षात येतं की तुमचा जो टाईप आहे तो टाईप ओळखण्यासाठी तुम्हाला इथं मात्र पहिल्यांदा बघायची ती व्हर्टेक्स. इथं बेस दिलेला आहे, बेस दिलेला आहे, बेस अँगल दिलेला आणि डिफरन्स आहे. म्हणजे आपल्या इथं मात्र जो व्हर्टेक्स आहे तो Q आहे आणि तुमच्या फिगरमध्ये तुमचा जो आपला जो 2A किंवा 2B बघायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हर्टेक्स जी दिसते ती व्हर्टेक्स तुमच्या साईड फर्स्टमध्ये आहे का साईड सेकंडमध्ये बघायचं आहे. आपल्याला Q हा अँगल दिसतो व्हर्टेक्स आहे तो आपल्याला इथं दिसतो आहे तो फर्स्ट साईडमध्ये दिसतो. याचा आता हा 2A टाईप आहे. आता याच्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये जर जुनं पुस्तक असेल जुन्या पुस्तकामध्ये इथं 60 डिग्री आहे. त्यामुळे तुमचं इथं चेंज केलेला आहे. तुमचा जो 60 डिग्री आहे तो चेंज करून इथं 40 डिग्री केलेला आहे. जर तुमच्याकडे जुनं पुस्तक असेल तर जुन्या पुस्तकामध्ये इथं 60 डिग्री आहे. चेंज करून मी थोडंसं 40 डिग्री जो बदल आहे नवीन पुस्तकाप्रमाणे तो बदल केलेला आहे. आता इथं आपल्याला 2A टाईप दिसतो. याचा अर्थ आपल्याला डिस्टन्स घ्यायचे ते वरती
आणि आपल्याला आता काढायची आहे ती ॲनालिटिकल फिगर. आणि ॲनालिटिकल फिगर काढताना आपल्याला एक लक्षात येतं की आपल्याला 1 2 3 4 या 4 लाईन्समध्ये आपल्याला ती फिगर काढायची आहे. आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे तो बेस. आपण प्रकार कसा काढायचा ओळखायचं ते सांगितलेलं आहे, बघितलेलं आहे आपण. आता इथं तुमचा जो बेस आहे तो बेस काढल्यानंतर लगेच आपल्याला अँगल काढायचा असतो. बेस आणि अँगल झाल्यावर लगेच तुम्ही अँगल लिहायचा आहे किती डिग्री आहे तो. 40 डिग्री आहे. वर्टेक्स आहे तो क्यू. नंतर बेस आहे तो क्यू आर. 6.5 सेंटीमीटर बेस आहे. आपलं हे संपल्यावर मग आपल्याला बघायचं आहे तो डिफरन्स किती आहे. डिफरन्स आहे 2.5. मग आपण इथं घेतला 2.5 डिफरन्स. आणि आता एक लक्षात येतं की तुमचा हा जो पॉईंट आहे हा पॉईंट मात्र तुमच्या ट्रायंगलच्या नावाच्या बाहेरचा असावा. आपला ट्रायंगल पी क्यू आर आहे, याचा अर्थ आपल्याला हा पॉईंट एक्स घ्यायचा आहे. त्यानंतर आपला तो एक्स पॉईंट आरला जॉईन करायचा आहे. आणि एकदा आरला जॉईन केला तर तुमचा आता राहिला फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना तुम्ही अंदाजे पहिल्यांदा मिड पॉईंट घ्यायचा आहे. आणि मिड पॉईंट घेतल्यानंतर जो तुमचा मिड पॉईंट आहे त्यातून तुमची परपेंडिक्युलर असणारी लाईन काढायची आहे. आणि परपेंडिक्युलर तुम्ही लाईन ज्यावेळी काढता त्यामध्ये तुमची ती लाईन तुम्ही अगोदरच्या काढलेल्या रेला जिथे इंटरसेक्ट करते तो आपल्यासाठीचा महत्त्वाचा पॉईंट असतो. म्हणजे तो आपला थर्ड पॉईंट असतो. आणि हा तुमचा थर्ड पॉईंट फक्त इथं तुम्ही जॉईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे त्या स्टेपप्रमाणे पूर्ण करायचं. आता क्यू आणि आर झाले, राहिला थर्ड पॉईंट पी तुमचा, तो इथं लिहायचा आहे. तुमचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स पी क्यू मोठा आहे आणि तुमचा पी आर त्याच्यापेक्षा लहान आहे आणि डिफरन्स हा इथे असतो. मग तुम्ही याप्रमाणे ती फिगर काढायची आहे. म्हणजे आपली ॲक्च्युअल फिगर काढताना आपण याप्रमाणे कंप्लीट करायची आहे. आता आपण ॲक्च्युअल फिगर काढूया. ही ॲनालिटिकल फिगर झाली. त्याप्रमाणे लक्षात येतं की तुमचा जर सेकंड ए टाईप असेल तर तुम्हाला साधारण खाली 2 ओळी असणं आवश्यक आहे. आता आपल्याला साधारण 8 ओळीमध्ये आपण ही फिगर काढू शकतो असं म्हटलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8. साधारण आपण आणखी एक ओळ खाली घेऊया. म्हणजे समजा वरचा जर भाग आपल्याला मागाशी जसं वरती गेला तसं जाऊ नये यासाठी आपण आणखी थोडंसं भाग खाली घेऊया. आपल्या इथं वरचं डिस्टन्स जास्त होतं 2.7 आणि डिग्री अँगल पण मोठा होता. तुमचा अँगल जेवढा मोठा आणि डिस्टन्स जास्त तेवढा तुमचा तो वरती पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वाढत जातो. आता आपला 40 डिग्री अँगल आहे आणि डिस्टन्स पण कमी आहे. तुमच्या आता 8 ओळीमध्ये तुमचं आता हे होऊ शकेल. 1 2 4 5 6 7 8. तुमचा 8 ओळीमध्ये इथं बसणार आहे. खाली 1 2 ओळी म्हटलं की तुमचा खालची वेळ आपण गृहीत धरून आपण हे इथं पहिल्यांदा बेस काढलेला आहे 6.5 सेंटीमीटरचा. हा तुमचा बरोबर 6.5 सेंटीमीटरचा बेस असेल. तुमचा 6.5 आहे. तुमचा हा बेस पूर्ण केलेला आहे. म्हणजे तुमचा लगेच जो पॉईंट असेल तो आपल्या ॲनालिटिकल फिगरप्रमाणे लिहायचा आहे. ॲनालिटिकल फिगरप्रमाणे तुमचा हा क्यू असेल आणि हा आर असेल. डिस्टन्स आहे 6.5 सेंटीमीटर. तुमचं हे डिस्टन्स असेल 6.5 सेंटीमीटर. त्यानंतर तुमचा अँगल लगेच काढणं गरजेचं आहे. अँगल दिला आहे 40 डिग्री. तुम्ही वर्टेक्सवर ठेवल्यानंतर तुमचा आता जो दुसरा पॉईंट आहे तो दिसतोय उजवीकडे, याचा तुम्ही 0 तिथून मोजायचा आहे. 10 20 30 40 तुमचा 40 डिग्रीचा अँगल असेल. आणि जो 40 डिग्री अँगल आहे तो काढल्यानंतर आपण लगेच तो पुढं वाढवायचा आहे. हा आपण पुढं वाढवायचा आहे. शक्यतो आपली मोकळी जागा जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत वाढवा. म्हणजे आपल्याला परत इथं ठेवायची गरज राहणार नाही. हा 40 डिग्री असेल. आणि आता आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे 2.5. आपण 2.5 पहिल्यांदा कोइन्साइड केलं. आणि 2.5 कोइन्साइड केल्यानंतर आपल्याला 0ला कोइन्साइड करायचं आहे. 0ला कोइन्साइड झालं याचा अर्थ आता 2.5 सेंटीमीटर डिस्टन्स मिळालेला आहे. तुमचं हे डिस्टन्स आता या ठिकाणी आपल्याला दाखवतं आहे एक्स पॉईंट. मग तुमचं हे डिस्टन्स आहे 2.5 सेंटीमीटर. आपण याला 2.5 सेंटीमीटर. नंतर तुम्ही जॉईन करायचं आहे फक्त एक्स आणि आर. आता आपला राहिला फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि त्यासाठी मी तुम्हाला क्लू सांगितलेला आहे. फक्त तुम्ही ह्या ओळी किती आहेत मोजायच्या. या पॉईंटपासून बेसपर्यंत 2 ओळीचा आता तुमचा आता 1 पर्यंत डिस्टन्स घ्यायचा आहे. साधारण त्यापेक्षा थोडंसं जास्त असावं. तुमचं हे डिस्टन्स आता 1 पर्यंत आहे ते जास्त थोडं जास्त घ्यायचं आहे. आणि हे जे थोडं जास्त घेतलं आहे तो पॉईंट मिळाल्यावर तुमचा तो पॉईंट आपल्याला एक्सच्या पुढे जातो का एवढं फक्त बघायचं आहे. आणि थोडंसं पुढं गेलं तरी पुरेसं आहे. आपल्याला अगदी थोडं पुढं जाणं गरजेचं आहे. आता आपल्याला आर्क काढायचं आहे फक्त.
हे तुमचं डिस्टन्स आहे वरती आणि खाली असे तुमचे दोन त्या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचे आहेत. आता आपण त्याच्याजवळच डिस्टन्स काढायचा आहे. हा तुमचा पलीकडचा एक्स पॉईंट तुम्ही याच्यावरती परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठीचे पॉईंट मिळवायचे. हा तुमचा फक्त आपल्यासाठी पॉईंट पाहिजे होता, आपण हा पॉईंट मिळवलेला आहे. तुम्ही थोडं जास्त डिस्टन्स घेतला तर तुमचा तो जरा खाली आला तरीसुद्धा चालेल. अगदी या रेषेत जवळ येऊ नये याची फक्त काळजी घ्या. तुम्ही डिस्टन्स थोडंसं वाढवलं तरी चालेल. आता आपल्याला फक्त ह्या दोन पॉईंटमधून जाणारी लाईन काढायची आहे. म्हणजे आपण या दोन पॉईंटमधून जाणारी जर लाईन काढली, तुम्ही फक्त या बेसच्या जवळ असेल तुम्ही थोडंसं डिस्टन्स वाढवा, म्हणजे जेणेकरून तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला क्लिअर दिसेल. मग तुमचा हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन यातून जाणारी तुम्ही फक्त लाईन काढायची आहे. आणि एकदा तुम्ही लाईन काढला की ती लाईन तुमच्या रेला जिथे इंटरसेक्ट करते तो आपल्यासाठीचा महत्त्वाचा पॉईंट असतो. हा आपल्याला मिळाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि आपल्या माहितीनुसार हा पॉईंट पी असेल आणि आपला आता ट्रायंगल पी क्यू आर मिळालेला आहे. म्हणजे हा आपला 2A टाईप आहे. म्हणजे आपल्या आता ॲक्च्युली फिगर जी येते ती आपली ॲक्च्युअल फिगर पूर्ण झालेली आहे, ज्याच्यामुळे तुमचा हा 2.5 सेंटीमीटर एक्स्ट्रा असेल आणि पी क्यू तुमचा इथं मोठा आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC सच दॅट BC इक्वल टू 6 सेंटीमीटर, अँगल ABC इक्वल टू 80 डिग्री अँड AC मायनस AB इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. आता इथं मगाचा जसा बदल सांगितला त्याप्रमाणे इथं सुद्धा बदल आहे. तुमचं जे जुनं पुस्तक आहे जुन्या पुस्तकामध्ये अँगल ABC 100 डिग्री दिलेला आहे, तो आपला नवीन पुस्तकाप्रमाणे थोडा बदल करून अँगल ABC इक्वल टू 80 डिग्री केलेला आहे. म्हणजे हा थोडा बदल आहे, तो बदलसुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला आता ॲनालिटिकल फिगर काढायची आहे. आपण ॲनालिटिकल फिगर काढायची आहे. आता ॲनालिटिकल फिगर काढताना सुद्धा आपल्याला माहिती आहे आपल्याला 4 ओळींच्यामध्ये ही फिगर काढायची असते. 1 2 3 4 ओळींच्यामध्ये तुम्ही फिगर काढताना सुद्धा जो बेस आहे तो बेस आपल्याला अंदाजे घ्यायचा आहे. आपण इथं कुठंही डिस्टन्स मोजायचं असत नाही. तुमचा हा जो डिस्टन्स आहे तो 2.5 सेंटीमीटर आहे. आपल्याला जो अँगल काढायचा तो लगेच अँगल पण काढायचा आहे. आता 80 डिग्री म्हटल्यामुळे तुमचा जरा असं तो अँगल वरती येणार आहे. आपल्याला हा जरा मोठा अँगल काढायचा आहे. हा तुमचा 80 डिग्री असेल. नंतर तुमचा पॉईंट आहे तो BC, तुमचा हा पॉईंट B असेल, कारण आपला अँगल दिला आहे तो B, त्यामुळे आपण आता लिहिला इथं C आणि आपलं डिस्टन्स आहे ते 6 सेंटीमीटर आहे. आपल्याला आता मात्र महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे तो म्हणजेच तुमचा जो पॉईंट B आहे हा पॉईंट B तुम्हाला देत असताना फर्स्ट साईडमध्ये आहे का सेकंड साईडमध्ये बघायचा आहे, कारण आपला 2A आणि 2B यापैकी कुठला प्रकार ओळखायचा आपण हा क्लू लक्षात ठेवलेला आहे. जर समजा तुमचा व्हर्टेक्स B असेल आणि तो जर तुमचा सेकंड साईडमध्ये असेल तर आपण म्हटलेलं आहे की हा सेकंड टाईप आहे. सेकंड याचा अर्थ 2B आणि 2B याचा अर्थ आपण डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स हे आपण खाली घ्यायचं आहे आणि आपला हा क्लू आहे. जर समजा तुमचे व्हर्टेक्स सेकंड साईडमध्ये असेल तर 2B प्रकार आपण म्हणतो आणि 2B प्रकार याचा तुमचा तो डिस्टन्स खाली घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा आता जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स तुम्ही आता परत हाच रे उलट्या दिशेला आपण वाढवायचा आहे आणि उलट्या दिशेला वाढवल्यानंतर तुमचा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स तुम्ही इकडे घ्यायचा आहे. आता आपला हा डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर आहे आणि आपल्या माहितीप्रमाणे तुमचा हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स घेत असताना तुम्ही 2.5 खाली घेतल्यानंतर तुमचा जो इथला पॉईंट मिळतो तो तुमच्या ट्रायंगलमधला थर्ड पॉईंट नसून एक्स्ट्रा पॉईंट असतो. आपण एक्स्ट्रा पॉईंट घेताना एक्स घ्यायचा आहे. जर ट्रायंगल ABC असेल किंवा ट्रायंगल कुठलाही असेल जो XYZ सोडून तर तुम्ही तिथं घेताना शक्यतो एक्स पॉईंट घ्यायचा आहे. म्हणजे आपला रूल आहे किंवा क्रम आहे, आपण तो क्रम विसरणार नाही. आता आपल्याला मिड पॉईंट घ्यायचा आहे. अंदाजे मिड पॉईंट घेतला आणि आपल्याला आता बरोबर इंचाची मोठी खूण कोइन्साइड करून तुम्हाला तो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आणि एकदा आपल्याला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला की आपल्या लक्षात येतं बेसवरती आपला तो पॉईंट येणं शक्य नाही. तुमचा हा ह्याच्यावरचा परपेंडिक्युलर दिला म्हणजे हा 90 असल्यामुळे इथं पण येणं शक्य नाही. याचा तुमचा रेज आता वरती वाढवला तर आपण अगोदर सुरुवातीला त्या ठिकाणी तुमचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो तो आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट असतो आणि आपला तिसरा पॉईंट राहिला आहे तो A, तो इथे येतो. आणि आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला आता मात्र लक्षात येतं की तुमची AB ही साईड लहान आहे आणि AC ही साईड मोठी आहे. तुमची AB साईड लहान AC साईड
मोठे आहे. आपला जो क्रम आहे तो आपला क्रम आपण इथं ठरवलेला आहे. आता याप्रमाणे आपल्याला ॲक्च्युली फिगर काढायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 ओळीमध्ये आपल्याला फिगर काढता येते. त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, आपल्याला इथं मात्र खाली कमीत कमी 4 ओळी 3 ते 4 ओळी असणं आवश्यक आहे. आपण अगोदर काढताना मात्र 2A टाईप असेल तर आपण खाली 2 ओळी घेतल्या होत्या. आपल्या इथं मात्र आता खाली डिस्टन्स घ्यायचं असल्यामुळे तुमच्या 4 ओळी इथं असणं गरजेचं आहे. आता आपल्याला ॲक्च्युली फिगर काढायची आहे. आपला जो बेस आहे तो बेस आपल्याला BC घ्यायचा आहे 6 सेंटीमीटर. आपण इथं बेस BC घेऊया 6 सेंटीमीटर. आपला जो बेस आहे आपण तो BC घेऊया 6 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला लगेच पॉईंट आपल्याला माहिती आहे तो पॉईंट लिहायचा आहे. इथं पॉईंट B असेल, हा पॉईंट C असेल. त्यानंतर डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर, आपण इथं लिहिलं 6 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला अँगल काढायचा आहे लगेच. अँगल आपल्याला 80 डिग्री दिलेला आहे. आपण तो अँगल 80 डिग्री काढलेला आहे. पॉईंट Bवरती ठेवलं आपल्याला आता इकडून मोजावं लागेल. 10 20 30 40 50 60 70 80 हा आपला 80 डिग्रीचा अँगल असेल तो आपण 80 डिग्रीचा अँगल पूर्ण करायचा आहे. हा 80 डिग्रीचा अँगल झाल्यानंतर आपल्याला लगेच तो किती डिग्री अँगल आहे तो पण लगेच लिहायचा आहे. हा आपला 80 डिग्री अँगल असेल आणि आपला हा 2B टाईप असल्यामुळं आपल्याला सेकंड टाईप असल्यामुळं आपल्याला तो आता पाठीमागं वाढवायचा आहे. म्हणजे ज्यावेळी आपला 2B टाईप असतो किंवा आपला ज्यावेळी सेकंड B टाईप असतो त्यावेळी तुम्ही मात्र तो पाठीमागं वाढवायचा आहे. वाढवणं हे तुमचं गरजेचं असतं. आणि आपल्या आता दिल्याप्रमाणे 2.5 सेंटीमीटर आहे. तुम्ही बरं आता 2.5 सेंटीमीटर मोजून घ्यायचं आहे. तुमचं बरोबर 2.5 सेंटीमीटर मोजून घ्यायचं आहे. तुमचे 2.5 सेंटीमीटर मोजून झाल्यानंतर तुम्ही आता इथं हा पाठीमागच्या दिशेला तुम्ही मोजून घ्यायचा आहे. मग तुमचा हा बरोबर 2.5 सेंटीमीटर असेल. हा 2.5 सेंटीमीटरचा जो मार्क असेल तो आपल्या अनॅलिटिकल फिगरप्रमाणे X असेल. हा 2.5 सेंटीमीटर येईल. आणि आता तुम्ही फक्त हा इथं जॉईन करायचा आहे. तुम्ही हा Cला जॉईन केला. आता राहतो फक्त तुमचा याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता आपण बेसपासून जर बघितलं तर 1 2 3 साधारण 3 लाईन्स आहेत. याचा अर्थ आपल्याला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं असल्यामुळं आता आपल्याला साधारण 1.5पर्यंत जायचं आहे. म्हणजे आपण आता समजा 1.5 डिस्टन्सपर्यंत मोजलं, याचा अर्थ आपला हा 1.5पर्यंत गेला. आपण लगेच हे पुढचं अंतर मोजून बघितलं, आपल्याला हे बरोबर ॲक्च्युली करेक्ट आलेलं आहे. आता आपल्याला फक्त आर्क काढायचा आहे. हा आपला पहिला आर्क असेल, हा तुमचा दुसरा आर्क असेल. आणि जे 2 आर्क काढलेच त्याचे तुम्हाला आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचे आहेत. हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुमच्या ह्या लाईनच्या जवळच येणार आहेत. हा तुमचा पॉईंट इथं घेतला, हा तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल. तुमचा दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल. तुम्ही फक्त आता हे जॉईन करायचं आहे. हे तुम्ही जॉईन केल्यानंतर आपल्याला फक्त जो राहिलेला भाग आहे तो फक्त म्हणजेच वरचा आपल्याला फक्त इंटरसेक्शन मिळवायचा रेसाठीचा हा तुमचा परपेंडिक्युलर असेल, हा बायसेक्टर असेल. तुमचा हा जो पॉईंट जॉईन केलेला असेल, हा जॉईन केलाच पॉईंट म्हणजे तुमचा त्या ठिकाणचा थर्ड पॉईंट असेल. हा तुमचा आता आपल्या अनॅलिटिकल फिगरप्रमाणे पॉईंट असेल A. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली इथं आपल्याला जो ट्रायंगल पाहिजे होता तो ट्रायंगल ABC मिळालेला आहे, ज्यामध्ये तुमचा AB हा लहान असेल, AC हा मोठा असेल. म्हणजे आपल्याला जी पाहिजे होती ती आपण ती फिगर इथं कम्प्लीट केलेली आहे.